धाराशिवच्या ईट परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। दुकानं आणि कार्यालयामध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पावसानं सध्या राज्यातल्या विविध भागांमध्ये हजेरी लावलेली आहे। धाराशिवच्या ईट परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। घरामध्ये पाणी गेल्यानं घरातील साहित्यांचं नुकसान झालेलं आहे। दुकानं आणि कार्यालयामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानांचं आणि कार्यालयांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पावसामुळे सध्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। धाराशिवच्या ईट परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। मे महिन्यामध्येच मुसळधार पावसानं सध्या विविध ठिकाणी नुकसान केलेलं आहे। शेती पिकांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालेलं आहे। मे महिन्यामध्येच पावसाचं आगमन झाल्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहू लागलेले आहेत, तर दुसरीकडे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी पूर आलंय, त्या पुरामुळे घरांचं नुकसान झालेलं आहे।